हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितमेन तस्मै श्री गुरवे नमः। चित्त समाधान तरी विष वाटे सोने, चित्त समाधान तरी विष वाटे सोने, बहु खोटा अतिशय जाना भले संग काय, जाना भले सांगो काय। मनाच्या तळमळे चंदनेही अंग पोळे, तुका म्हणे दुजा उपचार पिडा पूजा, बहु खोटा अतिशय जाना भले सांगो काय। मित्रांनो, आपण जेव्हा चिंतनाला भंग घेतलेला आहे, तर आपलं एक इथं हे चालू आहे, सत्र चालू आहे, म्हणजे तरुणांसाठी तुकाराम महाराज। तुकाराम महाराजांनी तरुणांसाठी काय केलं बा, किंवा काय सांगितलंय, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। तरुण मंडळी जी आहेत, आजकाल आपल्याला तरुणांनाच काही ना काहीतरी त्या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे। कारण का, तर ही तरुण मंडळीच काहीतरी क्रांती करू शकते। ही तरुण मंडळी काहीतरी क्रांती करू शकते, काहीतरी चांगल्या गोष्टी ती करू शकते, कारण त्यामध्ये ती शक्ती असते, हे सगळं असतं। म्हणून अभंग घेतला आपण, चित्त समाधान तरी विष वाटे सोने। कसं आहे माहिती आहे का, मन चित्त हे एकच, हे काही वेगळं नाही। काय होतं, प्रपंचामध्ये अनुकूल प्रतिकूल हे सगळंच येत असतं। काही गोष्टी अनुकूल असतात, काही गोष्टी प्रतिकूल असतात। पण जर आपलं चित्त जर समाधान नसेल, आणि कितीही प्रपंचात अनुकूल विषय जरी मिळाला, तरीही आपल्याला त्याचं समाधान वाटत नाही। का नाही वाटत, तर मुळात चित्ताचं समाधान नाही ना, मनाचं समाधान नाही आहे। म्हणून ते मन जे आहे ना, हे मन अतिशय महत्त्वाचं आहे। आणि मनाच्या ठिकाणी जर तळमळ असेल, तर त्याचा काहीच उपयोग होत नाही। चित्त जर समाधान नसेल, त्याचा काही उपयोग होत नाही। तुम्हाला किती अनुकूलता असू द्या, मनालाच काही हे नसल्यावर काय ते अनुकूलतेला तरी करता, सांगा ना तुम्ही। आता श्रीमंत लोकांकडे तुम्ही बघा, आता इतके मोठे मोठे लोक येतं, इतके पैसा आहे सगळे, परंतु मनाचं समाधान नाही। तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी असं लिहिलेलं आहे की, धनवंत एक बहिरट आंधळे। तुकाराम महाराज म्हणजे फौजदारी खाते, ते म्हणतात धनवंत एक बहिरट आंधळे। धनवंत जे आहे ना, त्याच्या घरी हमखास एखादं बहिरं असतं, एखादं आंधळं असतं, एखादं मतिमंद असतं। का बरं, ते तसंच आहे। एवढा पैसा आहे, पाणी आहे, पण समाधान नाही, होतच नाही समाधान। का होत नाही समाधान, का होत नाही, तर ते इतकं सगळं असून सुद्धा काहीतरी उणेपणा असतो। मग उणेपणा असणं, याचं नाव आहे प्रपंच। तो कोणाचा असू द्या प्रपंच, त्याच्यात उणेपणा येणं
हे प्रपंचाचं लक्षण आहे. कोणाचा प्रपंच चांगला झाला मला फक्त तुम्ही सांगा की आमक्या आमक्याचा प्रपंच सगळ्यात चांगला आहे म्हणून. नाही आहे, बिलकुल नाही. तुकाराम त्या माऊलींनी मला म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये की अरे काय सांगावं, हे संसार दुःख मूळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. सतत तळमळे, संसारामध्ये तळमळ असते. कोणताही माणूस घ्या, तो संत असू द्या, पंत असू द्या, महंत असू द्या, कोणी असू द्या. जन्माला आला का त्याच्या पाठीमागं दुःख पाचवीला पुजलेलंच आहे त्याला. हा, माऊली म्हणतात की 18 भार वनस्पती फुले फळे ओळती, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती. 18 भार वनस्पती फुले फळे ओळती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती. ते सुख सांडोनिया कासया योग सेविती. प्रश्न विचारला की त्यांनी काय म्हटलंय, 18 भार वनस्पती म्हणजे वनस्पतीचे प्रकार येतं. 18 भार हा एक प्रकार येतो, आहे की नाही. पूर्वी कसं सोनं किंवा ते चांदी भारामध्ये मोजली जायची, तसं ती वनस्पतीसुद्धा काही आम्ही इतके भार तितके भार, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत त्यांच्याकडं. कोणता आजारच लवकर यायचं नाही बा, एवढं सगळे. आणि एवढं सगळं असूनसुद्धा 18 भार वनस्पती फुले फळे ओळती, वेगवेगळ्या प्रकारची फुलं. आता तुम्ही बघा, ते राष्ट्रपती भवनमध्ये जर तुम्ही गेले आणि तिथलं ते मुघल गार्डन ते जर बघितलं ना, तर तिथं मरणाची फुलं आहेत रोज, वेगवेगळ्या देशातले वेगवेगळ्या राज्यातले सगळ्या प्रकारचे फुलं आहेत. मग आता बघा, फळं पण वेगवेगळ्या सीझनमधले फळं त्यांना मिळतात. आपल्याला मिळतं का? नाही मिळत. अहो, ड्रॅगन फ्रूट कितीतरी लोकांना आहेत, म्हणजे मलाच लई दिवस माहीत नव्हतं. अतिशय वेगळे आहे ते ड्रॅगन फ्रूट. जर म्हणतात ते जर खाल्लं तर कॅन्सर होत नाही असे. पण ते मिळत, आता मिळतं बाजारात, पण एक काळ असा होता अशोक ते मिळतही नव्हतं. हां, आणि असे काही लोक आहेत इतके श्रीमंत आणि इतकं सगळं अनुकूलता की फुलं फळं सगळं वेळच्या वेळेला मिळते. फुले फळे ओळती, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती. त्यांच्या घरी ज्या मुली आहेत किंवा सुना येतात, बायका येतात, त्या कशा येतात? कुलस्त्रिया. कुलस्त्रिया म्हणजे काय? सामान्य काम नाही. तो शांतूची अभिनवेल ते परियसा मराठी बोल. माऊलींनी ते याच्यामध्ये वर्णन केलेले. हां, जैसी लावण्य गुण कुलवती आणि पतिव्रता असं म्हणलेलं ते. तू हां, का बरं? ते म्हणले ती शांतीची रेखा आहे म्हणले. मराठी बोलणं हे एक शांतीची रेखा आहे. कशी? म्हणून त्यांनी दृष्टांत दिला मग पुढं. जैशी लावण्य गुण कुलवती आणि पतिव्रता. एखादी स्त्री लावण्यवती असेल पण कुलवती नसती, कुलवती असेल लावण्य असेल पण पतिव्रता नसती, असं काही ना काही उणेपणा राहतो. तेच म्हणून राहिले की त्यांच्या घरी ज्या घरी कुलस्त्रिया, त्यांच्या घरी कुलस्त्रिया आहेत आणि कुलस्त्रिया ज्या आहेत त्या अतिशय मर्यादिशील असतात. त्यांची मर्यादा असते खूप. हां, फार मर्यादा असते. डोक्यावरचा पदर कधी खाली येत नसतो. पण आता पदरच राहिला नाही. किती अवघड गोष्ट झाली. बघा ना तुम्ही, व्यवहारामध्ये वागण्यामध्ये पदरच राहिलं नाही, काहीच नाही. कसंही वागणं चाललंय. म्हणजे जे काही शालीनता आहे, लीनता आहे, आपल्या सौंदर्याच्या वेगवेगळ्या व्याख्या येतात. तर त्याच्यामध्ये ही कुलस्त्रिया सगळीकडे नसतात, क्वचित कुलस्त्रिया असतात. आणि
मग तिथं तेच म्हणतं, त्यांनी म्हटलंय की ज्या घरी कुलस्त्रिया राज्य, कुलस्त्री असेल तर त्याला त्या घरी राज्य नसतं, गरीब असतात, काय उपयोगी. जरी कुलस्त्रिया आहेत पण राज्य काही सत्ता नाही, संपत्ती नाही, दारिद्र्य, काय करावं, लोक नाव ठेवतात. पण त्यांनी म्हटलं की ज्या घरी कुलस्त्रिया राज्य, त्यांना राज्य पण आहे, सत्ता आहे, राज्य राणीव आहे, ते राज्य भोगण्याची ताकद पण आहे. काही न राज्य असतं पण ती भोगण्याची ताकद नसती. धृतराष्ट्र थोरला होता पण आंधळा होता, त्याच्यामुळे त्याला राज्य करता नाही आलं. ते पंडूराजा मेला म्हणून त्याला राज्य करता आलं, आहे की नाही. माऊलींनी वर्णन केलेलं ज्ञानेश्वरीमध्ये की वैराग्यावातून विवेकावातून वैराग्य आंधळे, वैराग्यावातून विवेक पांगळे, जेवी धृतराष्ट्रा ज्येष्ठत्व आले परी नेत्रवीण गेले राज्यपै. त्याचे तो ज्येष्ठत्व होतं, थोरला होता, पण डोळे नसल्यामुळं अपंग व्यक्तीला राज्य करता येत नाही, राजा करता येत नाही. तो काय करीन, नेत्र नसल्यामुळं राज्य गेलं त्याचं. म्हणून राज्य आहे पण भोगण्याची ताकद बी पाहिजे, ते अपंग नसला पाहिजे. राज्य राणीव, त्याला राणीव म्हणतात. राज्य राणीव संपत्ती, आणि पुन्हा संपत्ती लागती. भोगायची ताकद आहे पण संपत्तीच नाही, काय काय. तुम्हाला डायबिटीज नाही, काय नाही, काय नाही, चांगलेच, पण साखरच नाही तुमच्याकडे. आणि साखर कारखान्याचा चेअरमन आहे पण त्याला डायबिटीज झालाय, शुगर 400च्या खाली येतच नाही. मग त्यांनी काय करावं, त्याला राणीव नाही ना, भोगण्याची ताकद नाही ना. भोगण्याची ताकद. आम्ही गेलो होतो एका साखर कारखाना बघायला, मोठा माणूस प्रत्यक्ष चेअरमन साखर कारखान्याचा, तो आला, आम्हाला फिरून बिरून दाखवलं, हे आमकं असं, हे आमकं तसं. आणि नंतर ऊसाचा रस आणला, ऊसाचा रस आणला. त्यावेळेला मला काय डायबिटीस नव्हता, मी घेतला तो ऊसाचा रस आणि केलं. ते म्हणे मला डायबिटीज आहे, पण आता तुम्ही आल्यामुळं मी काही हे सोडणार नाही, रस पितो आज. म्हणलं प्या, पण म्हणलं शुगर वाढू दे म्हणले, एखादी त्याला काय होते. साखर कारखान्याचा चेअरमन आहे, तो साखर घेऊ शकतो, ऊसाचा रस घेऊ शकतो, काकवी घेऊ शकतो, काय घेऊ शकत नाही. पण रोग अंगामध्ये शिरल्यामुळं त्याला ते काहीच घेता येणार, ती भोगण्याची ताकद नाही ना महाराज. राज्य राणी व संपत्ती, संपत्ती नाही, भोगण्याची ताकद नाही, उपयोग काय त्याचा, उपयोग नाही. म्हणून ते म्हणले ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी संपत्ती, ते सुख सांडोनिया, ते सुख सांडोनिया कासया योग सेविती. आता हे काय सगळं अनुकूल आहे, राज्य आहे, राणीव आहे, संपत्ती आहे, कुलस्त्रिया आहे, सगळे एवढं सगळं असूनही तो ते सुख सोडून देतो आणि जंगलामध्ये जातो, वनामध्ये जातो, गुहेमध्ये बसून ध्यानधारणा करतो. हां, का बरं? याचा अर्थच असा आहे की त्याच्यात सुख नाही, त्याच्यामध्ये सुख नाही. सुख वस्तूमध्ये असतं का सुख मान्यावर असतं? सुख मान्यावर असतं अण्णा, वस्तूमध्ये सुख नाही, मान्यावर असतं. साप, तुम्ही जर साप बघितला तुम्हाला सुख होईल का? नाही व्हायचं. पण गारुड्याने बघितल्यावर त्याला सुख होईल. गारुड्याने जर साप बघितला ना त्याला सुख होतं, पण आपण बघितलं तर आपल्याला दुःख होतं. मग वस्तूमध्ये सुख आहे का? नाही, आपल्या चित्तावर आहे ते अवलंबून. आपल्याला तो सर्प पाहिल्यावर भीती वाटते, पण गारुडीने जर बघितलं तर अरे वा क्या बात आहे राव म्हणतो. हा, ते मांडूळ मिळालं म्हणतोय. आता काही लोकांनी अशी अफवा उठवली, ते मांडूळ 2 तोंडाकून चालते, त्याला एकच तोंड असतं, दुसरं शेपूट असतं, ते तोंडासारखं असतं. पण म्हणले हे जर विकलं ते करोड रुपये मिळतात. कशाचं काय आणि कशाचं काय, दिले आपल्या पुढे सोडून झालं का? पण ते चुकीचं आहे अण्णा. तात्पर्य अर्थ असा आहे की वस्तूमध्ये सुख नाही, सुख तुमच्या जवळ आहे.
सुख तुमच्याजवळ आहे. विचार करा, तुकाराम महाराज म्हणले बरे झाले देवा निघाले दिवाळे. बरं झालं दिवाळी निघाली म्हणले, सुख झालं त्याला दिवाळा निघालं. तर आपल्याला होईन का? नाही, आपल्याला नाही व्हायचं. आपण म्हणून राव चांगले पैसे होतोय, नफा होतो, सगळं दिवाळं निघलं, आपण पश्चाताप करू, आपण गव्हर्नमेंटकडे अर्ज करू की आम्हाला आमचं पैसा पाणी काहीतरी द्या, नुकसान भरपाई द्या. पण ते तसं नाही म्हणलं. ते बरं झालं म्हणलं, बरं झालं दिवाळी निघालं, बरं झालं बायको कर्कश आहे म्हणली, तिच्यामुळं मी घर सोडून जातो म्हणले. हां, बरे झाले देवा बाईल कर्कशा. भंडारा, भामचंद्र आणि घोरडा तीनही डोंगरावर तुकाराम महाराज, तिला सांगूनच जात नव्हते. काय सांगायचे? निघाले, मूड लागला निघाले. मग कधी भामचंद्र डोंगर, कधी घोरडा, कधी भंडारा. तिथं जाऊन बसायचे चिंतन करीत, घरी नव्हते थांबत. जाऊन बस. मग ती बिचारी तिथं आली की इतकी ओरडायची, इतकी रागवायची, त्यांना खूप रागवायची. महाराजांनी स्वतः लिहून ठेवले, तू कमून कावल्यावानी करते म्हणले मला. मी काय केलं की तुला म्हणलो काय? मी नाही, मी आपला माझ्या इकडे येऊन बसलो. आता ती बिचारी सावकाराची मुलगी होती, सुखात वाढलेली, आणि इथं आता ही अशी अवस्था होऊन बसली. तिला वाईट वाटतच असं ना राव, आहे की नाही? तुका बरे झाले देवा बाईल कर्कशा. तुकाराम महाराज म्हणले बरं झालं ती कर्कशा आहे म्हणले, म्हणून मी बी घर सोडून निघून जातो आणि तिकडे जाऊन चिंतन करतो. ती जर चांगली असती तर घरीच थांबलो असतो, कदाचित विषयासक्त झालो असतो. नाथ महाराज म्हणले त्यांची मंडळी, त्यांची बायको अनुकूल होती. ते म्हणले बरं झालं देवा बायको अनुकूल मिळाली, मला काही त्रासच नाही घरी. त्यामुळे माझं चिंतनही होतं आणि तिचं सहकार्य होतं. प्रारब्ध सुख मानलं कशात? आतमध्ये सुख आहे ते. नरसिंह त्याची बायकोच वारली होती. ते म्हणलं बरं झालं ती मेली बा, मी मोकळा झालो. आहे की नाही? ते बरं झालं ती गेली म्हणली, मी मोकळा झालो म्हणले. आता मला कोणाचं धाक नाही, मी कुठं जाईन. मला काय कोणी म्हणलं चल भजनाला का? आणि ते नरसिंह ती गेल्यावर भजनच, दुसरं काहीच नाही. निश्चितीनं बरसत नाही ना हमारे, ही त्यांची अवस्था होती नरसिंह मेहताची. काही नाही विचार केला. म्हणजे सुख वस्तूमध्ये नसून सुख तुमच्या मान्यावर आहे अवलंबून. सुख तुमच्या मान्यावर आहे. मग तेच म्हणले चित्त समाधान तरी विष वाटे सोनं. जर समजा तुमच्या पुढं तुमच्या चित्तचं समाधान असेल आणि तुमच्या पुढं सोनं जरी कोणी आणून मांडलं तरी ते विषासारखं असतं, ते विषासारखं वाटतं. तुम्हाला गंमत सांगतो, मी ऑस्ट्रेलियाला गेलो होतो, 3 महिने होतो तिथं एक सोन्याची खाण आहे अशोक. ती सोन्याची खाण बघायला गेलो. आपण सोनं दुकानात पाहतो पण खाण नाही पाहिली अजून. तेव्हा गणेशला म्हणलं अरे आम्हाला ती सोन्याची खाण तरी दाखव. त्याला चला, काहीतरी $50 एका माणसाला तिकीट होतं. हां, मग तसं सोनं फुकट कसं काय दाखवते तुम्हाला ते, आणि कंट्रोल असतो रे, सिक्युरिटी आमकं तमकं. सोन्याची खाण म्हणली, लय मोठी तर खाण, ते 200 एकरमध्ये तरी असेल कमीत कमी. मग ते बघितलं सगळं तो प्रकार. सोनं, हां जमिनीत, सोनं जमिनीत असतं. सोनं हिरा जमिनीत असतं ते. मग ते काय म्हणले तुकाराम महाराजांचं का बघ नाही का, की सोने रुपये आम्हा, आणि मग याचा अर्थ काय होतो? माती. मातीतूनच होतं ते. आता तेव्हा तिथं गेलो ना, इतके लोक होते की विचारता सोय नाही. आणि वरून नदी म्हणजे ओढ्यासारखं पाणी वरून येत होतं, आणि त्या पाण्यामध्ये असं चाळणी घेऊन घ्यायची आणि त्या नदीतले ते वाळू घ्यायची आणि ती चाळायची, आणि त्यात कुठंतरी एवढासा तुकडा मिळायचा. तेवढा त्यांनी तिथं काउंटरवर टाकलं होतं, मिळालं तुम्हाला सोनं काय काउंटरवर द्या, तुम्हाला पैसे द्या मिळणार. काही नाही, एवढा तुकडा मिळायचा. मिळाला का ते उचलायचा तुकडा त्या काउंटरवर दिला का त्याचे पैसे मिळायचे त्यांना. मिळाला, आपण करायचा का प्रयत्न आम्हाला.
आमच्या घरचे म्हणले आपल्या नशिबात नाही आहे, कशाला उगत प्रयत्न करायचा. तुमचं जर नशिबातच नाही तर तुम्ही काय प्रयत्न करता. नाही जमलो बा, म्हणजे आपल्याला जमलंच नाही ते. पण हा लय लोक तिथं सगळे, आणि ते खाली आतमध्ये गेलं सोने काय काय एवढे मोठे सोन्याचे दगड होते. दगड सोन्याचे असे एवढे मोठे, एक तो दगड एवढा होता मोठा, त्या खाणीमधून निघालेली. त्याची फिल्मच दाखवली त्यांनी आम्हाला. अरे किती काय ते असं मोठं. आता ते सांगत बसायचं नाही मला. मला हे सांगायचं की जर चित्त समाधान आहे तरी विष वाटे सोने. चित्त जर समाधान असेल तर ते सोनं पण विषाप्रमाणे वाटतं, त्याचंही काही आकर्षण वाटत नाही. हा, काय आकर्षण वाटत नाही त्याचं. तेव्हा म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात, बहु खोटा अतिशय जाना भले सांगू काय. अरे काय सांगू म्हणले, हा सगळा खोटेपणाच व्यवहार चाललाय जगामध्ये. कुणी खरंच बोलत नाही राव, खरंच बोलत नाही कुणी. तुम्ही कोणासंग व्यवहार करा, व्यवहारी माणसं तर लवकर खरं सांगतच नाही. अशी गंमत आहे. चांगली चांगली माणसं खोटं बोलतात. मी एकदा विद्यापीठामधला तत्त्वज्ञानाच्या डिपार्टमेंटचा प्रमुख माणूस, त्याचं नाव नाही सांगत मी तुम्हाला, प्रसिद्ध आहे तो. त्याला मी गेलो, त्याच्याकडं म्हणलं मला MA फिलॉसॉफी करायचं आहे, तर मला काहीतरी मार्गदर्शन करा. हे नका करू म्हणे, त्याच्यात काय आहे, पोट भरायचं काम नाही त्याच्यात. मी ह्यो काय करतो, मला गडी मार्गच दाखविना. म्हणजे किती खोटं बोलतात लोक. तू पोट, मी म्हणलं मला पोट भरायचं नाही, मला नोकरी आहे, पण मला माझ्या समाधानाकरता करायचं आहे. त्याने नाहीच सांगितलं बा मला. सगळा खोट्याचाच बाजार आहे. तुकाराम महाराज बहु खोटा अतिशय. अरे बाबा सगळीकडे खोटं आहे म्हणले. हां, आणि जाणं भले सांगू काय, काय सांगू तुम्हाला म्हणले. खोट्याकडे जर तुमची जर ओढ असेल तर काय करावं. सत्याला भाव नाही, काय म्हणले ते, खोट्याला भाव. अज्ञानी लोकांची तिकडेच धाव. खोट्याकडेच धाव आहे. खोटं जे असेल तेच बरं वाटतं. अहो पूर्वी आपल्याकडं लाईटीच्या माळा चांगल्या यायच्या बल्बच्या. आता ते चिनी आल्यामुळे ह्या लोकांच्या बल्बच्या माळाच गेल्या, बंदच झाल्या त्या. का बरं. आणि ह्या चिनी ज्या लाईटीच्या माळा आहेत ना, हे कधी बंद पडून सांगता येत नाही. यूज अँड थ्रो असं आहे ते. मग तसं परमार्थामध्ये सुद्धा तशीच लोक झालीत. परमार्थामध्ये सुद्धा तशीच लोक झाली. कोणी उठव सुटवून सांगाव आई वडिलाला सांभाळ. अरे भल्या माणसा कवरही सांगतो, अध्यात्म सांग ना. अध्यात्म सांगत नाही, काय नाही, काय नाही. आता एक गडी तर कुठं, तर बिग बॉसमध्ये. अरे बॅड्या, तू महाराज आहे, किती मोठा महाराज आहे, लोक तुला मानतात. तुझ्याकडून लोकांनी आदर्श काय घ्यायचा. त्या बिग बॉसमध्ये जायचं, तिथं सगळं त्या वातावरण तिथलं घाण असतं, एवढं काही हे नसतं. ते बघत बसायचं, काय घ्यावं आदर्श. लोक अशी झाले. आणि तो म्हणतो नाही नाही मला इथून वारकरी संप्रदायाचा प्रचार करायचा. काय वारकरी संप्रदाय. पण लोक याला मानतात. गर्दी अशा माणसाकडे. हा, कुठल्या कुठे गेले. अध्यात्म कोणी सांगतच नाही. जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा विषयच नाही यांचा. वास्तविक पाहता जीवाचा उद्धार कशाने होईल हे सांगाव. हां, महाराज म्हणतात मनाच्या तळमळे चंदने ही अंग पोळे. मनात जर तळमळ असली तर चंदनाने सुद्धा काय होतं म्हणले, अंग पोळतं म्हणले. बघा ना, मनामध्ये तळमळ आहे ना, गोड वाटत नाही ते. ती एक गवळण आहे बघा, ती चंदनाची चोळी माझे सर्वांग पोळी. ती चंदनाची चोळी घातली म्हणली मी, पण विरह ताप इतका आहे आतून की त्याने माझं अंग पोळत आहे म्हणले. चांद व चांदणे चाफे व चंदन. काय उपयोग, हे सगळं शीतल आहे म्हणले, पण मला शीतल नाही लागत म्हणले.
मला हे सगळं उष्ण वाटतंय म्हणजे. का तर मनातच तळमळ आहे ना. आणि ज्याचं मन शांत आहे ना त्याच्यापुढे तुम्ही काही टाकाव, त्याच्या मनाची तळमळ शांत झाली आहे, त्याला त्याचं काहीच वाटत नाही. मनाच्या तळमळे चंदने अंग पोळे. जर मनात तळमळ असेल तर चंदनाने अंग पोळते. मनात जर तळमळ असेल तुम्हाला किती पैसे मिळू द्या तरी पण दुःख होतं. अपुरंच वाटतं पण पुरं वाटत नाही. निवडणुकीला उभं राहिले, मनामध्ये जर तळमळ असेल, तकतक असेल, ते निवडून आलं तरी समाधान मिळत नाही त्याला. हा नुसतं आपलं हे अशी सगळ्याकडे हीच परिस्थिती आहे. मन जर शांत असेल तर मग काय नाही वाटत. आणि मन शांत ज्याचं आहे ना तो संत आहे. तुम्ही बघा, जे खरे संत म्हणतो बरं का मी, जे खरे संत आहेत ना त्यांचं लक्षच नसतं कशाकडं, बिलकुल नाही. तुम्ही काही करा त्याचं काही लक्ष नसतं. तो आपल्या छंदामध्ये आपल्या आनंदामध्ये असतो. तो आपला आनंद तो भोगीत असतो. तो हे महत्त्वाचं आहे. आणि जर आपला आनंद आपल्याला भोगायचा असेल तर मन शांत केलं पाहिजे. मनएव मनुष्यानाम कारणं बंध मोक्ष त्यांनी सांगितलेलं. हे मनच सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे. मन जर समाधान असेल तुम्हाला बाकीच्याची काही गरज नाही. किती मोठं असू द्या ते तुम्हाला तेच वाटतच नाही काय. पण मन जर समाधान नसेल, मनामध्ये जर तळमळ असेल तर त्याला काही द्या तुम्ही, त्याला ते समाधान होतच नाही. त्याचं पश्चाताप येतो त्याला सारखा. जगाची परिस्थिती तुका म्हणे दुजा उपचार पिढा पूजा. दुसरा उपचारच नाही. काय उपचार मनाला हा एवढाच एक उपचार आहे. बाकीचे तुम्ही काही वरवर उपचार जरी केले तरी त्याचा उपयोग होत नाही. काही उपचार करा पण जर मन शांत असेल तर मग मात्र काही त्याला दुःख होत नाही. पण शरीराला दुःख होत नाही का? शरीराला दुःख होणार, शरीराला दुःख होणार, पण त्याला दुःख होतंय का? तर त्याला दुःखच नाही होत. का नाही होत? मन शांत झालं त्याचं, त्याच्यामुळे त्याला काहीच होत नाही. म्हणून महाराजांनी अजून एका ठिकाणी सांगितलं की शांती परते नाही सुख, एर अवघेची दुःख, म्हणून शांती धरा उतराल पहिले तिरा. तुकाराम महाराजांनी अवघ्या जगाला उपदेश केला आहे. त्यात हे तरुण वर्ग पण आला. त्या तरुण वर्गाला पण त्यांनी उपदेश केला की बाबा तुझं मन जर शांत ठेव, तुझं मन शांत राहिलं तर तुला काही कशाची गरज नाही पडत. हां, आणि जर मन समाधान नसेल, जर मनाची तळमळ गेली नसेल तर तुझ्या पुढं कितीही काही वाढून ठेवलं तरी तुला समाधान वाटणार नाही. ते कमीच वाटेल. असे मी असे कितीतरी लोक बघितले. एकदा नातेवाईक आहे आमचा, महाराज काय नाही पण कधी पैसे कमवणं एवढं एकच आपल्याला छंद आहे बा. तर कवर कमीणार आहे. एका दिवशी मध्येच काहीतरी झालं तर असं विचारच नाही त्यांच्या डोक्यात. मला म्हणलं महाराज बाकीचा आपल्याला कसला छंद नाही, कधी दारू नाही प्यायचे, कधी काही खायचं नाही, काही नाही प्यायचं नाही, पण पैसे कमवणं एवढं मात्र आपलं छंद आहे. एक वावर घ्यायचं, ते विकायचं, त्याच्यावर पैसे कमवायचे, हा एवढा छंद आहे आपल्याला. मी म्हणलं बरं आहे बा, छंद चांगला आहे. बरं, ह्या छंदामुळं त्याला झालेला रोगही त्याला लोकांना सांगता येत नाही. हा ना, मग त्याला असं वाटतं आपण जर लोकांना सांगावं मग लोक सावध होतील. म्हणून हे आजारी पडले तरी सांगत नसतात लोकांना. आणि आम्ही काय दुखणं विशीवर टांगितो. हां, महिने मी सांगायचं की दुखणं विशीवर टांगीत जावं आणि अज्ञान सगळ्या साधूला अज्ञान सांगत जावं की मला अज्ञान आहे हे सांगत जावं आणि दुखणं विशीवर टांगीत जावं. औषध मिळतं, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून मित्रांनो, तुकाराम महाराजांनी जे सांगितलेलं आहे हे तरुणांकरता हा जसा उपदेश आहे तसा तो वयोवृद्धांकरता पण आहे. महाराजांचे सांगणं आहे की बाबा चित्तामध्ये तुम्ही समाधान ठेवा, तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. हां, म्हणजे काही सगळं तुम्हाला अडचण येणार नाही म्हणजे परमार्थात आले म्हणजे तुम्हाला काय पैसे मिळतील असं काही नाही. असलेली जातील एखाद्या वेळेला, पण तुमच्या मनाला समाधान असं मिळेल
की बास बरं झालं गेलं म्हणते ते डोक्याला ताप नाही, असं त्याच्यातला मतितार्थ आहे. सांगायचं तात्पर्य एकच आहे की हा सगळा विषय चित्ताचा म्हणजेच मनाचा आहे. परमार्थ अंतःकरण ज्या शांत करण्याचा परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे नुसतं तुम्ही भजन केलं म्हणजे परमार्थ झाला असं नाही आहे. बाकीचे तुम्ही कलाकार झाले, संगीतकार झाले म्हणजे मी तुमचा उद्धार होत नाही त्यांनी तुम्ही संगीतकार होता आहे की नाही. अहो आता तर हे मग कीर्तनकार लोक एवढे येडे झालेत, ते कोणी उठसूट ते बापाचं नाही का ते गाणं निघालं, काय होते बापावर गाणं निघालंय, ऐकत्याची धापर. हां, अरे ते गाणं आहे, ते कीर्तनात म्हणायचं प्रमाण नाही आहे ते, पण हे कीर्तनात प्रमाण म्हणते तो. हे कीर्तनातलं प्रमाण नाही. कीर्तनातलं प्रमाण म्हणजे ज्ञानोबराय पासून तर निळोबरायपर्यंत झालेले जेवढे वारकरी संप्रदायाचे संत आहेत, ते संत त्यांनी जे लिहून ठेवले गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत, याच्यातलं बोलणं म्हणजे प्रमाण आहे. याच्या बाहेरचं घेणं प्रमाण नाही आहे, ते मानलं पण जात नाही. पण लोक खुश होण्याकरता मग तेच ऐकत्याची धापर. अरे ऐकत येतात पोरं सोडून देतात, तेच कवर सांगत बसतो आता तू. असो, तात्पर्यार्थ एवढाच आहे की आपण सावध व्हावं, अंतःकरण शांत आणि समाधान कसं राहील एवढंच करावं परमार्थामध्ये. तेच खरं फल आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. झालेली सेवा माऊलीच्या चरणी समर्पित करतो. तुम्हा सर्व संत सज्जनाच्या चरणी समर्पित करतो. या ठिकाणी थांबतो. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय.